नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आमच्या एटी ब्लॉग्समध्ये। आज आपण जीवदान किल्ल्याचा प्रवास सुरू केला आहे। आम्ही आमची ट्रॅव्हल सुरू केली होती डोंबिवलीवरनं। डोंबिवली ते जीवदान अंदाजे डिस्टन्स आहे 150 ते 155 किलोमीटर आणि आम्ही अंदाजे 12 वाजता डोंबिवलीवरनं निघालो होतो। आत्ता रात्रीचे वाजले आहेत 2 वाजलेले आहेत आणि आम्ही सध्या आहोत मुरबाडमध्ये। इकडे खूप जास्त थंडी आहे, टेम्परेचर पण खूप लो आहे, अंदाजे 19 डिग्री सेल्सियस तापमान आहे। तर आम्ही आता एक स्टॉप शोधतो आहे थोडं ब्रेक घेण्यासाठी। तर सगळ्यांची हालत थोडी खराब झालेली आहे, थोडेसे रायडर्सला पण प्रॉब्लेम होत आहेत बाईक चालवायलासुद्धा। तर एक छोटासा ब्रेक घेतो आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये, खूप धमाल असणार आहे। तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा। हाय सुनील, कसं वाटतं तुला आजची राईड करून? खूप मजा येते, चांगला एक्सपिरियन्स पण भेटतोय आणि फर्स्ट टाईम अशा थंडीमध्ये मी कधीतरी बाहेर निघालो आहे। सूरज, तुला कसं वाटलं? मला खूप थंडी वाजते आणि मजा पण तेवढीच येते। आता जरा गरमागरम चाय पितोय। आकाश बाबा, तुला कसं वाटतंय? आपण सध्या अर्धा आपला रस्ता पार केलेला आहे, अर्धा रस्ता अजून बाकी आहे आपला। ना तरी आपण 2 वाजता निघण्याचा प्रयत्न केलेला ना, तुम्ही 2 वाजता बोललेले निघत आहे, तरी 12 वाजता निघाले। नाही, तुम्हाला कसं वाटतंय? मला अतिशय आनंद होतोय की माझे 2 भाऊ पण माझ्यासोबत आले। त्याचा आनंद होतो कसला म्हणजे मग 2 भाऊ आले तेव्हा मी जरा चांगलं वाटलं, नाही तर आम्ही चौघच निघणार होतो। कारण आयुष्यात असे खूप मित्र भेटतात जे कल्टी देतात आपल्याला। आणि ट्रेकला असे काही पोरं पण येतात नको नाही जे घरच्यांना सांगतात की आम्ही ट्रेकला जातो, पण खरं तर पूर्ण दिवस खायचं काम करतात। हा एक, हा आकाश एक, आणि तो बघा एक, तो तर दुकानावर तुटून पडलेला आहे। मित्रांनो, तुम्ही आत्ताच बघितलं असेल 2.5 तासाची राईड पूर्ण करून आम्ही आता छोटासा एक ब्रेक घेतला होता। आम्ही आता सध्या माळशेज घाटाच्या पायथ्याशी टोकावडे गाव आहे, तिकडे रात्रभर तुम्हाला चाय नाश्ता वगैरे अवेलेबल मिळेल। या हॉटेलचं नाव आहे गौरी ढाबा। आता आम्ही इकडून चाय नाश्ता करून तर निघालेलो आहे। तर आता आपण भेटूया नेक्स्ट स्टॉपवरती, की तो असेल आपला माळशेज घाट। मित्रांनो, आता आम्ही माळशेज घाटाच्या माथ्यावर पोचलो आहे, जिकडे फोटोग्राफी पॉईंट आहे। पण तुम्ही बघू शकता इकडे पूर्णपणे काळोख आणि धुक्याने भरलेला आहे। सो इकडे न थांबता आता आम्ही आमची राईड पुढे कंटिन्यू करतोय। मित्रांनो, रात्री राईड करायची मजा ही वेगळीच असते आणि तीच मजा आता आम्ही अनुभवतोय आणि आम्ही तुम्हाला पण दाखवतो की रात्रीच्या थंडीमध्ये राईड करून कंटाळा असेल किंवा थकवा जाणवत असेल तर एनर्जी रिजनरेट कशी करायची हे तुम्हाला आम्ही दाखवतो। दुपारचे नदीवर येना, ते उंबराचे झाडाखाल भेटना, अगं तुझी मला दीट लागली ना, मला तुझी चट लागली, आलो मी ते रात्रीला ना, जग मला भेटलीस ना, आलो मी ते रात्रीला ना, जग मला भेटलीस ना। तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही सकाळी 6:30 वाजले आहेत आणि आम्ही इकडे जीवदान किल्ल्याच्या बेस विलेजमध्ये घाटघर इथे पोचलो आहे। तर इकडे एक हॉटेल आहे, हॉटेल करण करून, तर तिकडे आम्ही सगळी सोय करून ठेवली। तिकडे नयनने फोन केला होता। नयन, काय आहे आपल्या इथे नाश्त्यासाठी? चहा आहे, बिस्किट आहेत आणि नाश्त्याला त्यांनी आपल्यासाठी कांदे पोहे बनवलेले आहेत। ओके, नयननी इकडे सगळं सांगून ठेवलं होतं की आम्ही येतोय वगैरे, नाश्ता वगैरे करतोय।
इकडे बघू शकता तुम्ही आपल्या गाड्या खूप धावून थांबलेल्या आहेत, त्या पण रेस्ट करत आहेत सध्या. आता यांना आराम करून द्या. आता आपण इकडे वरती तर गाड्या जाणार नाही आहे, तर इकडनं आपण चालत जाणार आहोत वरती. नाही तरी अंदाजे किती तास लागतील वरती आपल्याला पोचायला? आपल्याला साधारणतः 1.5 ते 2 तास लागतील इकडे जायला, आणि रिटर्न यायला पण 1 तास खूप होतो. ओके 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 चालेल. तर आता तुम्ही पुढे बघू शकता, तोच आहे आपला जीवदान किल्ला. तर तिकडे जाऊया आता आपण आणि आपली पुढची जर्नी स्टार्ट करूया. मित्रांनो, जंगलामध्ये एंटर करताना जोरजोरात आवाज करूनच एंटर करावा, कारण की अशा प्रकारे, कारण की या आवाजामुळे जंगली जनावरं पण सावध राहतात आणि आपण पण सावध होतो. कारण की या जीवदानच्या जंगलामध्ये बिबटे पण आढळतात आणि मोठी मोठी अशी जनावरं पण इकडे आढळून येतात. हाय गाइस, आज आम्ही आलो जीवदानगडावरती. तर तुम्ही बघू शकता, हा असा पूर्णपणे झाडांनी गच्च भरलेला हिरवळ असा किल्ला आहे. आणि यांची रस्ता पण बघू शकता तुम्ही, थोडासा पूर्ण चारी बाजूनी हिरवळ आहे. खूप दिवसापासून आमची इच्छा होती या गडावरती येण्याची. ती आज आम्ही ॲक्च्युली डोंबिवलीवरून आहात. आम्ही आज दुपारी सकाळी 2 वाजता निघलो होतो घरातनं ह्या किल्ल्यावरती येण्यासाठी. आणि फायनली आज आम्ही इकडे 6:30 वाजता तकरीबन पोचलो आहे. तरी पण आम्ही खूप असा वेळ घालवत ह्या गडावरती आलो आहे. आणि सध्या तरी खूप मजा येते ह्या गडावरती. टोटल आम्ही 6 जण आलो आहे विथ बाईकवरती. बघू शकता माझ्यासोबत नयन माळी, सूरज भोईर, फरान बंद झाले तो. हाय चालू. तर फायनली मित्रांनो, आपण आपला जंगलचा पॅच हा कंप्लीट केला आहे. आता एक 25 ते 30 मिनटाचा वेळ लागला आम्हाला वरती यायला. आणि समोर बघू शकता तुम्ही, हा नाणे घाटाचा जो अंगठा सुळका ज्याला बोलतात तो आहे. आणि आता या स्टेप्स आम्ही चढत आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत मेन दरवाजापाशी. वज्रचूडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा जय हो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा जय हो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा जय हो. महाराज गणपती गणपती भूपती अश्वापते प्रजापते सुवर्णरत्न श्रीपते
अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत नीतिमंत कीर्तिवंत हिंदवी स्वराज्य संस्थापक